नाशिक शहरात गेले 1 ते 1.5 तासापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे आणि त्यामुळे शहरातील रस्त्यांना पाण्याचं स्वरूप नदी नाल्याचं स्वरूप आले। सर्व रस्ते जलमय झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण आता नाशिक शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या गडकरी चौक परिसरामध्ये आहोत। हाच रस्ता पुढे सारडा सर्कलकडे आणि तिथून पुढे नाशिक रोडकडे जातो, परंतु आपण बघतोय की संपूर्ण रस्त्यावर पाणी जमा झालेलं आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच्या देखील समस्या ह्या आता उद्भवायला सुरुवात झालेली आहे। 1 ते 1.5 तासापासून अशा स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे शहराच्या नाशिक रोड, सिडको, सातपूर, पंचवटी अशा वेगवेगळ्या भागांमध्ये रस्ते जलमय झालेले आहेत आणि वाहतूक कोंडीचा देखील सामना नाशिककरांना करावा लागतो आहे। मान्सून पूर्व कामं नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आली नव्हती, त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या होत्या। त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरामध्ये जिथे जिथे पाऊस होतोय त्या ठिकाणी पावसाचं पाणी हे रस्त्यावर साचल्याचं बघायला मिळतं आहे। नदी नाले हे साफ स्वच्छ झाले नव्हते, अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये कचरा आढळतो आहे। ड्रेनेजचे ढापे हे पूर्णपणे ब्लॉक झालेले, त्यामुळे रस्त्यावर न पाण्याचा निचरा होत नाही आणि परिणामी आपण बघतोय सर्व वाहनं ही आता पावसातनंच मार्गक्रमण करतात। रस्ते हे संपूर्णपणे जलमय झाल्याचं दृश्य नाशिकमध्ये बघायला मिळतंय। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।